हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। मित्रांनो, आज पुन्हा आपण जंगलातूनच ब्लॉग सुरुवात केलेला आहे। बकऱ्याच घेऊन आलेलो आहोत आणि आता मी आहे जंगलामध्येच आणि माझ्या मागे आहे काजूचं झाड आणि काजूला सुद्धा मोहर आलेली आहे, बघू शकता इथे। आणि आता काहीच दिवसामध्ये म्हणजे काही महिन्यांमध्ये काजू सुद्धा होतील, तर मी तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवणार। तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, हा आहे वारोल। त्या दिवशी तुम्हाला मी मोठ्याचा बिल दाखवला, त्याच्यावर पण अशीच माती रचलेली असते, पण तो मोठ्याचा बिल होता। हा आहे वारोल। तर बघू शकता, हा अशा प्रकारे वारोल असतो। तुम्हाला तर माहितीच असेल, पण तरीसुद्धा मी व्हिडिओमधनं दाखवतो। पूर्ण झाडाच्या बुडामध्ये त्यांनी बनवलेला आहे। मित्रांनो, हा बघा मला काय भेटला, पानांमध्ये पडलेला होता फुलपाखरू। खूप मोठा फुलपाखरू आहे। या साईडचा तोडून घेतलाय, मुंग्याई किंवा पाखराई। खूप मोठा फुलपाखरू आहे। हे जास्त जंगलामध्येच असतं। आणि मित्रांनो, ते बघू शकता, घरटे चिमणी टाईप असतो एक पाखरू, चिमणीसारखाच दिसायला। त्यांचे घरटे आहे ते बोरीला। बघा मित्रांनो, थोडासा झूम केलेला आहे मी आणि दिसत आहेत मस्तपैकी घरटे बनवलेले आहेत। आणि मित्रांनो, ही पूर्ण शेतीच आहे, बघू शकता। पूर्ण जंगलामध्ये शेती आहे ही, पण आत्ता कोण ही शेती करत नाही। वशात ठेवले जरा, म्हणजे हे बाहेर कामावर गेलेले आहेत ना माणसं, तर आत्ता कोण करत नाही। आता बाहेर सध्या कामाला जातात, मुंबईला, ठाण्याला, तर त्याच्यामुळे पूर्ण ही शेती वशाळच वशाळ आहे। मी एक ओढ्यामध्ये आहे आणि ओढा पूर्णपणे पाणी नाही, त्यात सुकला आहे पूर्णपणे, पण पूर्ण शांतता आहे इथे आणि फक्त पाखरांचा आवाज येतो आहे, किलबिल। तर बघू शकता तुम्ही इकडचा नजारा। पूर्ण सुका आहे ओढा आणि बकऱ्या आपल्या फक्त इकडे चरत आहेत आणि पाखरांची किलबिल निसते, ऐकू शकता तुम्ही। पूर्ण पाखरांची किलबिल आहे। मित्रांनो, एक जंगलामध्ये एक डेंजर गोष्ट आहे, म्हणजे ती कुईली। तर कुईली जर आपल्या अंगाला चुकून पण लागली तर खूप डेंजर खाज लागते, पूर्ण अंग लाल लाल होतो आणि आंघोळ करायलाच लागते। आंघोळ केल्याशिवाय खाज जात नाही। पण अंगाला चुकून पण कधीसुद्धा जंगलात गेलात तुम्ही तर अंगाला लावून घेऊ नका। तर तुम्हाला कुईली दाखवतो, ही बघा इथे पूर्ण चिंचासारखी टांगून टांगून आहे। हवा सुटायला सुरुवात झाली, हवा सुटला का ती उडते। त्यांचे जे छोटे छोटे केसांसारखे असतात ते उडतात आणि मग खाज लागते। आणि जर चुकून पण हात लागला तरी खूप भयंकर खाज लागते। बघू शकता किती भयानक आहे। अजून बरोबर पिकली नाही ती, पिकल्यानंतर डायरेक्ट हवेने उडते, थोडासा हवा आला तरी। तर चला मित्रांनो, आता ब्लॉग पण आपला इथेच थांबवतोय, कारण काय आपल्या मोबाईलची बॅटरी आता कमी राहिलेली आहे, नाहीतर मग बॅटरी उतरेल। तर ब्लॉग पण आता आपण इथेच थांबूया। तर मित्रांनो, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मिळूया असल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।